लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण नरखेड जिल्हा परिषद गटातील नरखेड गणातील पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवार ज्योत्स्नाताई पाटील या आपल्यासोबत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, आज तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केला, तर त्याबद्दल जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? आज मी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि जनतेचा खूप चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद मिळतोय आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचे मला अभिनंदनाचे पण कॉल भरपूर आलेले आहेत. म्हणजे यापूर्वी मी जे काम केलेलं आहे 3 वर्ष ह्या गणातून किंवा नरखेड गटातून मी काम केलेलं आहे, त्याच्यामुळं असं नवीन मी उठून असं जनतेसमोर गेलेली नाही आहे. त्यामुळं माझं पूर्वीपासून काम असल्यामुळं मला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. तर प्रचार करताना तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहात? आता जे मी काम केलंय की अनेक क्षेत्रामध्ये काम केलं मी. मग त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या लोकांचे कॉल आले ते ज्या प्रकारचे कॉल असतील, कुणाचे पोलीस स्टेशन असेल, कुणाचे पंचायत समितीमधले असेल, कुणाचे तहसील कार्यामधले असतील, कोणाचे कधी जिल्हा परिषदमधले असतील, अशा अनेक लोकांचे कॉल आले. शेतकऱ्यांचा आमचा DP जळाला म्हणून जरी मला कोणी कॉल केला तर मी लगेच MSCBला कॉल करणे आणि तिथं सांगणे की अशा अशा DPचं नाव सांगणे आणि हा DP जळालेला आहे, ते तिथं तात्काळ बसवा म्हणून. म्हणजे अनेक प्रकारचं काम केलेलं ह्याच्यामुळं काय ह्या पुढे लोकांसाठी मला त्यांची सेवा करता येईल ते पण मी ठरवलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या गणामधल्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या शाळा थोड्याशा नादुरुस्त आहेत कुठं किंवा त्या शाळेमध्ये उपलब्ध काही साहित्य उपलब्ध नाही, तर ते साहित्य उपलब्ध करून देणार आहे. त्या शाळा चांगल्या करून देणार आहेत. विशेष म्हणजे पाण्याची थोडी गैरसोय आहे ह्या भागामध्ये फिरत असताना. ते पाणी पण मी त्यांना चांगलं आणि पिण्यासाठी पाणी चांगलं आणि शुद्ध देण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या आता पंचायत समितीमधून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या पण मी त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर आपण रस्ते असतील, अनेक ठिकाणी बघितलं तर जर मेन रोड सोडलं, आता जर मेन रोडचं काम चालू आहे, ते मेन रोड सोडले तर जे दुसरे छोट्या गावाला जोडणारे रस्ते आहेत ते बिलकुल रस्ते नाही आहेत. तर ते रस्ते पण चांगले करण्याचा माझा नक्कीच उद्देश आहे आणि जनतेची सेवा करण्याचं आणि जनतेला काय गरजेचं आहे ते नक्कीच मी तळागाळापर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम करणार आहे. मला जसं की 3 वर्ष कामाचा अनुभव आहे, म्हणजे विकासाची जे पण तुम्ही कामं केली, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ह्या गेल्या 3 वर्षामध्ये ह्या गणातच नाही, नरखेड गणात, तर मी नरखेड गटामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पहिलं तर मी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. त्यामध्ये मी कुठं जर शेतकऱ्याचा एखादा कारखाना ऊस नेत नसेल तर तिथं आंदोलनाला भेट देणं असेल, कुठं पाण्याचं म्हणजे गणातच नाही तर मला वाटतं कामतीच्या तिकडं शेतकरी वर्ग उपोषणला बसलेला होता. त्यांना उजनी धरणातून पाणी सोडत नव्हते, तर त्या मी आंदोलनामध्ये त्या उपोषणामध्ये सहभाग घेतला होता आणि जे काही प्रशासनाला माझ्याकडून फोन करता येईल किंवा मदत करता येईल अधिकाऱ्यांना भेटून ते मी केलेले आहे. म्हणजे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा काय असतात हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळं मी नक्कीच शेतकऱ्यांना जेवढं मला शेतकऱ्यांसाठी करता येईल तेवढं मी करणार आहे. त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी आहेत. आजपर्यंत अनेक बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मी स्वयंरोजगार देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना कुठल्या बँकेचं कमी व्याज दरात बँकेचे लोन असतील ते मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. व्यवसायावरती सबसिडी असते त्या सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्यांच्या पण वेळोवेळी मी समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या शासन दरबारी मांडून त्यांना त्याच्यावरती एक न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे. याआधी तुम्ही विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनींसाठी जे कामं केलेत, म्हणजे त्यांच्यासाठी जे पण काही काम केले त्याबद्दल काय सांगा?
मी ह्या गटातील किंवा तालुक्यातील म्हणलं तर चालेल की अनेक शाळा असतील, कॉलेज असतील यांना मी भेटी दिलेल्या होत्या आणि त्या भेटीमध्ये ज्या काही विद्यार्थिनी ज्या असतील त्यांच्या मी समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतल्या. मग त्यामध्ये काही वेळेस असं जाणून आले की कॉलेज सुटल्यानंतर बरेचसे असे मुलं असतात, रोड रोमिओ म्हणलं तर चालेल त्यांना, त्या उगाचच गाड्यावरनं फेऱ्या मारत असतात किंवा त्यांना एक टॉर्चर केल्यासारखं करत होते. मग त्यामध्ये आम्ही दामिनी पथकाशी, निर्भया पथकाशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांना घेऊन प्रत्येक कॉलेजवरती, शाळेवरती भेटी दिल्या आणि त्यांना त्यांचे नंबर दिले की इथून पुढे तुम्हाला जर काही त्रास झाला तर त्या डायरेक्ट त्या पथकाशी संपर्क साधू शकतात आणि त्यांची सुरक्षा हे त्या स्वतः सुद्धा करू शकतात. म्हणजे जेणेकरून पोलीस स्टेशन असेल, आई वडील असेल किंवा कोणालाही बोलवायची गरज नाही. आज तुम्ही बघितलं तर प्रत्येक कॉलेजमध्ये, शाळेमध्ये निर्भया पथकाचे नंबर सगळ्याकडे आहेत आणि ते काय जरी वाटलं तर त्यांना ते निर्भया पथकाच्या कॉन्टॅक्ट करून त्यांची सुरक्षा त्यांनी स्वतः करू शकतात. तर जसं की आता काही दिवसांपूर्वी सीना नदीला पूर आला होता. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर लोकांना मदत केली आहे. म्हणजे असं एक भरीव असं खूप छान काम केलं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच यावेळेस मला वाटतं मे मध्ये पाऊस चालू झाला होता आणि जून जुलैमध्ये मी शेताच्या बांधावरती होते. जुलैमध्ये मी शेतकऱ्याच्या बांधावरती होते. कारण जुलैमध्ये सोयाबीन पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं होतं. त्यानंतर आपलं कांद्याचं जे पीक होतं, रोपं होती, ती पूर्ण पिवळी पडलेली होती ती रोपं. आणि त्यावेळेस मग मात्र शासनाची अट होती की 65 मिलीमीटरच झालेलं जिथं पाऊस झालेला आहे तिथंच आम्ही त्या शेतकऱ्यांना अनुदान देणार असं होतं. मग त्या टायमात काय केलं की असं न करता, कारण काही ठिकाणी 65 मिलीमीटर पाऊस होता आणि काही ठिकाणी थोडासा कमी होता, पण तसं न करता की शासनानं हा जो नियम आहे की 65 मिलीमीटरचा काढून सरसकट आपण शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे, यासाठी मी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये असं होतं की ही 65 मिलीमीटरचे अट काढून सरसकट अनुदान द्यावा आणि नाही दिलं तर मी इथं पूर्ण भागातील शेतकरी बांधवांना घेऊन तालुक्यातील मी इथं उपोषणला बसणार आहे. परत हेच निवेदन मी कलेक्टर ऑफिसला, कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे. आणि नंतर मग सप्टेंबरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. मग त्या पूर परिस्थिती भागात म्हणजे प्रत्येकाच्या काही घरं वाहून गेली, काही जनावरं वाहून गेली, शेतातली पिकं तर वाहून गेलीच. मग त्यांच्या घराची काय नुकसान झाली असेल, पिकाची नुकसान झाली असेल, जनावरं ज्यांची काय वाहून गेले असेल, तिथं मी शासनाच्या मार्फत त्यांना काय मदत करता येईल ती तेवढी केली आणि माझ्या वैयक्तिक ही मी त्यांना काय मदत करता येईल ती मी केलेली आहे त्यांना. तर या अगोदर तुम्ही भाजप पक्षामधून एक काम करत होता. तर आता तुम्ही अचानक शिवसेनेचा पक्ष निवडला. त्याबद्दल काय सांगाल? मी गेल्या 3 वर्षामध्ये जनतेमध्ये तळागाळापर्यंत, गावागावात, घराघरात आणि माणसामाणसात मी काम केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला अपेक्षा असते की उमेदवारी आपल्याला मिळेल म्हणून. पण ठीक आहे, काही कारणास्तव मला तिथं उमेदवारी दिलेली नाही त्यांनी. कारण त्यांना, मला वाटतं की त्यांना सक्षम महिला चालत नसाव्यात. कारण सक्षम महिला आता जर आपण बघतोय, माझ्या ह्या जेवढ्या उमेदवार महिला भगिनी आहेत त्यांचं मी खरंच स्वागत करते. परंतु आपण एक विचार केला, आज एक मतदार म्हणून विचार केला तर खरंच ह्या महिला आहेत का हो प्रशासन दरबारी मांडणाऱ्या? किंवा आज आतापर्यंत किती लोकांकडे ह्या महिलांचे नंबर आहेत, कितीपर्यंत ह्या महिला घराघरात पोहोचले, त्या किती किती म्हणजे किती लोकांमध्ये ह्यांनी काम केलेलं आहे आता ज्या उमेदवार आहेत त्या महिला. परंतु ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना उमेदवारी न देता कुठं तर घरात बसणाऱ्या महिलांना उमेदवारी दिली. म्हणजे ह्याचा अर्थ की सक्षम महिला नकोय त्यांना, काम करणारी महिला नकोय. मग मग माझी चूक झाली का? मी लोकांमध्ये गेले, लोकांची कामं केली, लोकांचे प्रश्न सोडवले, लोकांच्या सुखादुखात
मी सामील झाले. लोकांच्या प्रत्येक कुणाचाही कॉल येऊ द्या, कोणीही शेतकरी असू द्या, युवक असू द्या, महिला असू द्या, युवती असू द्या, युवक असू द्या, प्रत्येकाने जशा प्रकारे मला कॉल केला त्या प्रकारे मी त्यांची समस्या सोडवत गेले. वेळोवेळी त्यांच्या कुठल्याही न बोलवता, कुणी मला लग्नाला बोलवलं नाही बोलवलं, मी त्यांच्या लग्नाला हजर राहणार. कुणाच्या घरी एखादी दुःखद घटना घडली, मी त्यांच्या घरी लगेच हजर राहणार. आज पूर परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्यावर एकमेव मी महिला आहे ह्या तालुक्यातली, की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांचं काय वाहत गेलं, त्यांचं किती नुकसान झालं, आणि ते सगळं बघून लिहून मी शासन दरबारी म्हणजे तहसीलदार साहेबांना आज तहसीलदार साहेबांना जर कधी विचारलं मागितलं तर त्यांच्या मी व्हॉट्सअपवरती दाखवते की किती गावाचे मी जनावरांचे मी फोटो पाठवले, घरामध्ये पाणी असलेले फोटो पाठवले, शेताचे फोटो पाठवले. म्हणजे अशा काम करणाऱ्या, ज्या तळागाळात काम करणाऱ्या आहेत त्या, ती महिला आपल्या लोकांना नको नेत्यांना, फक्त घरात बसणाऱ्या महिला पाहिजेत त्यांना. आणि आज माझं जनतेला एक सांगणं आहे, मायबाप जनतेला माझं सांगणं आहे की तुम्ही निवडताना तुमचं मत हे बहुअनमोल मत आहे आणि तुम्ही देताना नक्कीच एखाद्या वेळेस तुम्हाला गरज पडली, एखाद्या वेळेस सपोज तुम्हाला पोलीस स्टेशनला गरज पडली 11 वाजता आणि तुम्ही रात्रीच्या 11 वाजता कॉल कोणाला करू शकता. आज मला तुम्ही 1 वाजता, 12 वाजता, रात्रीच्या कधीही कॉल केलं तर मी पोलीस स्टेशनला हजर आहे. मी तिथं तुमचे काम सोडवलेलं आहे. कुणाची पगार जरी कुठाडली असली तर मी लगेच तिथं हजर राहते आणि त्यांचे पगार का बंद आहे, का नाही, ह्याची मी चौकशी करते. तसंच आता सुद्धा माझ्या मतदार राजाला माझी विनंती आहे की तुमचं हे बहुअनमोल मत हे विचार करून द्या आणि अशा व्यक्तीला द्या की ती तुमच्या पहिल्याही अडीअडचणीत आलेल्या आहे, ज्यांना पहिल्याही तुमच्या समस्या सोडवल्या आहेत आणि यापुढेही तुमच्या अडीअडचणी त्या सोडवतील, तुमच्या समस्या सोडवतील. आणि मला वाटतं की माझा प्रत्येक ह्या भागातील लोकांकडे माझा फोन नंबर आहे. तुम्ही कुठलाही वर्ग घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गातील लोकांना, मग ती महिला असतील, युवती असतील, शेतकरी असतील, नोकरदार असतील आणि कुठल्याही समाजातील घ्या, प्रत्येकाकडे माझा मोबाईल नंबर आहे आणि त्यांनी समस्या सांगितली की मी त्यांच्या समस्या सोडवणार आहे. त्यामुळं आता सुद्धा तुम्ही बघताना उद्या जर ह्या 4 महिला तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या आणि कुठल्या महिलेला तुमच्या डोक्यात आलं की एखादी माझी पोलीस स्टेशनला बाबा रात्रीच्या 11 वाजता मला गरज आहे, फोन करावं लागतंय, तर तुम्ही कुणाला फोन करचाल? तर ज्या महिलेला तुम्ही फोन करचाल आणि जी महिला तुमच्या अडचणी समजून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते, अशाच महिलेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि त्यांना तुम्ही तुमचं बहुअनमोल मत द्या. आता तुम्ही जो पक्ष सोडला, भाजप पक्ष, मग तुम्ही राजन पाटलांवरती नाराज होऊन पक्ष सोडला की भाजप पक्षावरती नाराज होऊन तुम्ही पक्ष सोडला? अवघड आहे ह्याचं उत्तर देणं, परंतु भाजपमध्ये एक अशी परंपरा मी ऐकलेली होती ह्या पक्षाची की जो उमेदवार काम करतोय, जो व्यक्ती तळागाळामध्ये लोकांमध्ये जाऊन काम केलेलं आहे, अशा लोकांना उमेदवारी दिली जाते, हे मी ऐकून होते. परंतु असं काही झालेलं नाही आणि मालकांबद्दल आजही माझ्या मनात आदर आहे, तेवढंच प्रेम आहे. परंतु त्यांनी पण निर्णय असा का घेतला मला काही माहीत नाहीये. परंतु बघूया, ठीक आहे, माझं काम आहे, जनता माझ्या पाठीशी आहे. तर आता जसं की नरखेड जिल्हा परिषद गटाची जागा ही सर्वसाधारणपणे पुरुषांची आहे, तर तुम्हाला असं का वाटतं की तिथं महिलांना पण संधी द्यावी? ठीक आहे, मी काम केलेलं होतं म्हणून माझी अपेक्षा होती की खरं तर राजकारणामध्ये महिला आणि पुरुष हे मतभेद नाहीयेत. कारण जेवढं पुरुष काम करू शकतात राजकारणामध्ये, तेवढ्याच महिला काम करतात. आज आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा इंदिरा गांधी होऊन गेलेत. त्याच्यामध्ये महिला अशा राजकारणात कुठं कमी आहेत किंवा महिला राजकारण चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत हे चुकीचं आहे असं म्हणणं. कारण कुठं पुरुषाच्या ठिकाणी जरी महिला दिली असती ना, तरीही महिला चांगल्या प्रकारे काम करू शकते
आणि महिला महिला तेवढ्या सक्षम प्रत्येक क्षेत्रात आहेत. आणि सपोज मीही मान्य करते, ठीक आहेत, ज्येष्ठींना जास्त म्हणजे मी मी काहीच नाही, म्हणजे कमी आहे राजकारणात, पण ज्येष्ठींना ह्याचं जास्त राजकारणातलं माहिती असेल, त्याच्यामुळं काही तर राजकीय समीकरणं असतील, त्याच्यामुळे त्यांनी मी पुरुषाच्या ठिकाणी महिलेला द्यायचं नाही असा निर्णय घेतला असेल तर ती योग्य आहे. मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही. परंतु पंचायत समितीला ओपन महिला पडली होती. मग ओपन महिलेच्या ठिकाणी का माझा विचार केला नाही? आज माझं गाव हे तेवढंच मोठे आहे. तुम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी ही किती 900 मतदान आहे अशा ठिकाणी दिली, ठीक आहे, ती आहे. त्यांचं म्हणणं होतं की एखाद्या मोठ्या गावात उमेदवारी द्यायला पाहिजे, पण माझं गाव वाळूज पण तेवढंच मोठं आहे ना. त्याच्यामुळं तुम्ही काम करणारी महिला होती तरी दिलं नाही. परत पंचायत समितीला ओपन महिला होती तरी पण तुम्ही उमेदवारी मला दिली नाही. म्हणजे कुठंतरी माझ्यावर अन्याय झालाय आणि ह्या अन्यायापोटी मला ही शिवसेनेचं जे तिकीट आहे, धनुष्यबाणाचे जे माझं तिकीट आहे, ते आदरणीय श्रीकांत साहेब शिंदे यांनी मला वरूनच दिलेलं आहे. त्यानंतर मला आदरणीय राजाभाऊ खरे साहेबांचा पण मला कॉल आलता की मॅडम असं असं आम्हाला वरून सांगण्यात आलं आहे, त्यामुळं तुम्हाला एबी फॉर्म पोच करतोय. त्यामुळं मला एबी फॉर्म मिळाला त्यांचा, मी फॉर्म पण भरला आणि नंतर मला आपल्या मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे साहेबांनी पण मला म्हणजे सांगितलं की जिथं जिथं तुम्हाला काय निधी लागल त्या तिथं तिथं आम्ही तुम्हाला निधी देणार. त्याचबरोबर मला शिंदे साहेबांच्या मी पीएशी पण कॉन्टॅक्ट केलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या. तिथंही त्यांनी मला बोललेलं आहे की मॅडम आम्ही आमचा पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जिथं तुम्हाला जशा प्रकारे गरज लागल तिथं आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहू. तर आता तुम्ही जसं की पक्ष बदललेला आहे, मग आता जसं जसं निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं विरोधकांचं आव्हान वाटतंय का? नाही, अजिबात नाही. कारण मी पहिल्यांदा विरोधक कुणाला समजतच नाही, पहिली गोष्ट. आणि मी जनतेतली आहे. मी एक सर्वसामान्य घरातली आहे, एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी जनतेच्या समस्या सोडवत आलेले आहे. जनतेच्या प्रत्येक हाकेला मी ओ दिलेला आहे. त्याच्यामुळं मला कुठलंही आव्हान नाहीये माझ्यापुढे किंवा मी कुणाची तुलनाही करू शकत नाही किंवा काही नाही. जनता माझ्याबरोबर आहे, माझं काम बघेल. जनता आजपर्यंत मी त्यांच्यामध्ये अडीअडचणीला त्यांच्या सोडवलेल्या त्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी घराघरात मी पोहोचलेले आहे. त्याच्यामुळं निश्चितच जनता माझ्याबरोबर आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. आणि माझं एव्ही फॉर्म काढतात का काय म्हणून मला कितीतरी कॉल आले होते की ताई तुम्ही एबी फॉर्म काढणार आहात का ठेवणार आहात? आणि मी ठेवल्यावरही बऱ्याच जणांचे लोक मला फोन आले की मग ते आपल्या पक्षातले असो दुसऱ्या पक्षातले असो, प्रत्येक जण सांगले की ताई, आणि एकदम सर्वसामान्य असं राजकारणी लोकांचे कॉल नव्हते, ते एकदम सर्वसामान्य लोकांचे कॉल होते की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही लढणार आहात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काही काही काळजी करू नका, तुम्ही आमच्यापर्यंत या किंवा न या, पण आम्ही मात्र तुमच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळं मला काय कुणाचं आव्हान बिव्हान नाहीये. मला माझी जनता माझ्याशी आहे, त्यांचे माझ्याशी आशीर्वाद आहेत. तीच माझी मायबाप जनता आहे. तर आता जसं निवडणुकीचं वातावरण आहे, तर मतदारसंघासाठी मतदारांना तुम्ही काय आव्हान द्याल? मतदार राजांना मी सांगते की जे सक्षम महिला आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी कामं केलेले आहेत, आजपर्यंत ही कामं केलेले आहेत आणि माझं पुढचंही विजन मी सांगितलेलं आहे. मी घरातून उठून मी जनतेसमोर आलेली नाहीये की मी हात जोडून आता मी तुमच्यासमोर मी मत मागते की मला मतदान करा, मला मतदान, अशातली मी नाहीये. मी गेली 3 वर्ष ह्यांच्यामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आणि माझं पुढचं पण विजन मी सांगितलेलं आहे लोकांना की मी आता काय केलं हे जास्त महत्त्वाचं नाही, परंतु मी याच्यापुढे मी लोकांसाठी काय करणार आणि ह्याच्यापुढे मी लोकांच्या
च्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या योजना, शासनाच्या योजना आहेत ती मी पोचवणार आहे. त्यांच्या परत मी अडीअडचणी सोडवणार आहेत. परत मी त्यांच्यात ज्या काही त्यांचं शासन दरबारी त्यांचे प्रश्न असतील किंवा ज्या काही त्यांच्या शासनाच्या योजना असतील ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जनतेची सेवा करणं हेच माझं एक आहे. मी कधीही राजकारणात मी कुठला स्वार्थ ठेवून उतरलेली नाही. कारण मी सर्वसामान्य घरातील आहे. त्याच्यामुळं मला कुठंतरी मुंबईला जायचं, काहीतरी काम घ्यायचं, त्याच्यात काहीतरी थोडीफार टक्केवारी खायची, हे काय असलं मला पटत नाही. त्याच्यामुळं मी तळागाळातली आहे. मी तळागाळातील लोकांशी जोडलेली माझी नाळ आहे आणि मला त्यांची सेवा करण्याची एवढीच मला संधी द्यावी. आणि प्रामाणिकपणे मी सांगते की मी त्यांची सेवाच करणार, कुठलाही त्याच्यात माझा स्वार्थ नसणारा नाही. आणि त्यांची शेवटपर्यंत त्यांनी एक कॉल जरी मला केला तर मी त्या कॉलला मी तिथं हजर राहणार आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवणार. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा